नमस्कार, शीतल कळसे त्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी अध्ययन स्तर कृती आराखडा आठवडा 3 दिनांक 1 एप्रिल ते 5 एप्रिल आपण आज पाहणार आहोत। मला एका सरांची कमेंट आली होती की मॅडम 5वी साठी पाठवा सर। हा कृती कार्यक्रमच येता 3री ते 5वी साठीचे जे अपेक्षित अध्ययन क्षमता आहे आपली भाषा विषय आणि गणित विषय तिन्ही वर्गांची सेम असल्यामुळे हा कृती आराखडा सेम तुम्ही आपल्या इयत्ता 5वी साठी सुद्धा वापरू शकता। दिनांक 31/3 किंवा आपण 1 एप्रिल कारण 31 तारखेला सुट्टी असल्यामुळे 1 ते 5 तारखेचा हा आठवडा घेतलेला आहे। 5 तारखेला आपल्याला विद्यार्थ्यांची पुन्हा स्तर निश्चिती पडताळणी करून VSK चॅटबॉटवर विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरापर्यंत पोहोचला त्याची नोंद आपल्याला करायची आहे। यासाठीच्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांचे घेतलेल्या ह्या क्रियाकृती आहेत। आवश्यक साहित्य आपण आपल्याकडे असणाऱ्या भाषा पेटीतील भरपूर साहित्य आहे किंवा आपण स्वतःकडे शब्दतरंग मासिक येतात त्याच्यातले सुद्धा उतारे आपण विद्यार्थ्यांना वाचनासाठी देऊ शकतो। अशा पद्धतीचा हा भाषा विषयीचा वाचन कौशल्याचा कृती आराखडा। त्यानंतर भाषा विषयाचा लेखन कौशल्याचा हा कृती आराखडा आहे। विद्यार्थी अध्ययन स्तरानुसार विद्यार्थ्यांना दिलेले वेगवेगळे कृती कार्यक्रम आहेत। वाचन साहित्य विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आहे। पालकांसाठीच्या सूचना आहेत त्यांना। त्यानंतर गणित कौशल्य आपलं संख्या ज्ञान आहे। विद्यार्थी अध्ययन स्तर 20 दिलेल्या आपल्याला मुलांकडून कोणत्या क्रियाकृती करून घ्यायच्या आहेत। 99 पर्यंतच्या संख्या विद्यार्थ्यांना वस्तू मोजणे आणि त्यावरील संख्यांचं वाचन लेखन अशा पद्धतीने क्रियाकृती करून घेऊन विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आपल्याला नोंदवायचा आहे। त्यानंतर गणित विषयाचं पुढील कौशल्य आहे संख्यांवरील क्रिया। विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर या आठवड्यात विद्यार्थ्यांची 5 तारखेला अध्ययन स्तर निश्चितीची पडताळणी करायची। त्या संदर्भातली प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका त्यासाठीचा वेगळा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्कीच आपण पाहू शकता। विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद अशा पद्धतीने क्रियाकृती मुलांकडून करून घ्यायच्या आहेत। संख्यांवरील क्रिया करताना अध्ययन स्तर वेगळी उदाहरणं सोडून घ्यायची मुलांना। बिनहच्चेची हच्चेची बेरीज वजाबाकी अध्ययन स्तर 28 साठी स्थानिक रूपात मुलांना उदाहरणं देऊन मांडणी करून ती उदाहरणं सोडून घ्यायची। त्याचबरोबर शाब्दिक उदाहरणांचा सुद्धा सराव मुलांकडून आपल्याला करून घ्यायचा आहे आणि 5 तारखेला यावरती नमुना चाचणी तयार केलेली ती आपण पाहून त्या पद्धतीने मुलांची घेऊन स्तर निश्चिती पुन्हा करायची आहे। आणि ती स्तर निश्चिती केल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये आठवडा 4 मध्ये या अध्ययन स्तरातील मुलांनी कोणता अध्ययन स्तर पुढील अध्ययन स्तर प्राप्त केला असेल त्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी अध्ययन स्तर कृती आराखडा आठवडा 3 आपण पूर्ण केला। 5 एप्रिलला VSK चॅटबॉटवर आपण विद्यार्थ्यांची पडताळणी निश्चित करून अध्ययन स्तर नोंदवायचा आहे आणि येत्या 4थ्या आठवड्यात ज्या विद्यार्थ्यांनी पुढील अध्ययन स्तर प्राप्त केला असेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं नियोजन आपण पाहणार आहोत। धन्यवाद।